नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण मागचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण 5 एकराचा जो सोयाबीन तूरचा प्लॉट आणि त्या रिलेटेड आपण फवारणीचा त्याचबरोबर तुरीच्या पहिल्या शेंडे खुडणीचा व्हिडिओ टाकला होता। मित्रांनो, त्या दिवशी जेव्हा आपण व्हिडिओ टाकला तेव्हा आपली तूर छोटी होती आणि तुम्ही बघू शकता की जिथे आपण शेंडा खोडला म्हणजे इथे शेंडा खोडला मित्रांनो, इकडे बघू शकता आणि इथे शेंडा खोडला तर त्याचं तो शेंडा खोडल्यामुळे तुम्ही बघू शकता की याला खालपासून म्हणजे इथून ते असे हे फुटवे तुम्ही बघू शकता की किती फुटवे फुटलेत। म्हणजे या एका शेंड्या खोडणीमुळे 1 2 3 4 5 6 7 आणि हे खालचे यायचे आहे मित्रांनो, म्हणजे नाही म्हटलं तरी एक 10-15 आणि याला 10-15 हे असं पूर्ण जे झाड आहे हे असं बहरून जाईल। आता त्याच्यात जवळचे हे छोटे म्हणजे तूर जेव्हा ही पहिले लागवड केली असेल त्याच्यानंतर काहीतरी निघली नसेल किंवा काही नसेल तर हे छोटी, परंतु आपण कुठलाच भेदभाव केला नाही तेव्हा हे छोटी असताना आपण याला शेंडे खुडणी केली। आता हे साधारणतः 15 दिवसाचं असेल, परंतु हे 30 दिवसाची तूर होती त्या दिवशी। आता ही 15 दिवसाची असल्यावरही हिला पण खालनं शेंडे येतील मित्रांनो, खालनं बारीक बारीक तुम्ही बघू शकता की इथे खोडल्यामुळे इथे सुद्धा हे येतात। आता खालनं येतील म्हणजे काय होईल, हे खाली पण चांगलं असं गोलाकार रूप घेईल। आणि आता जे 30 दिवसाचे म्हणतात किंवा 25 दिवसाचे त्याची उंची एवढीच होती, म्हणजे तुम्ही बघू शकता की एक साधारणतः 1.5 फुटावर आपण शेंडे खुडणी केली होती। तेव्हा याला एकच शेंडा आणि याला पण एकच शेंडा असं आपण ही शेंडे खुडणी केली होती। आता संपूर्ण शेतामध्ये कमी जास्त पीक होतं तरी आपण सरसगट सगळी शेंडे खुडणी केली होती। म्हणजे तुम्ही बघू शकता की आता याला पण चांगले फुटवे, याला पण चांगले फुटवे आणि इकडे तुम्ही बघू शकता हा छोटा होता तरी आपण याचा शेंडा कुठंतरी मारला असेल। खाली बघू शकता की इथं शेंडा खुडणी केलेली आहे, आता याचा राहिला असेल, परंतु हा शेंडा खुडल्यानंतर याला सगळीकडून शेंडे येतील, असे शेंडे येतील। छान वाटतंय कारण साधारणतः आपण 12 तारखेला हे शेंडे खुडणी केली होती, त्या दिवशी आपले तूर ही कंप्लीट 30 दिवसाची झाली होती। त्यानंतर आजची 17 तारीख म्हणजे 5 दिवस झाले। 5 दिवसानंतर एवढं हे पीक असं छान पद्धतीने आलं आहे। त्याचबरोबर आपण याला पावसाचा, आता तुम्ही बघू शकता की पावसाचं वरती वातावरण आहे, परंतु पाणी काही एवढ्या प्रमाणात पडलं नाही। एक 5-6 दिवस झाले शेतात पाणीच नाही आहे, त्यामुळे आपण 1-1 तास फक्त याला आपण पाणी देतो। तुम्ही बघू शकता ड्रिपच्या माध्यमातून आपण याला पाणी सोडत आहात। आता हे सिंगल तूर आहे, तर त्या सिंगल तुरीला तुम्ही बघू शकता की इथपासून फुटवे फुटले, 1 2 3 4 5 फुटवे फुटले आणि इथं खाली जे दिसतंय खाली पण त्याला चांगले असे फुटवे फुटणार आहेत। म्हणजे हे पूर्ण असं याचं जे खोड आहे, आपण ते मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मोठं खोड होईल असं सांगण्यात येते। आता हा सगळा प्रयोग प्रायोगिक तत्वावर आहे, म्हणजे आपणही हा प्रयोग करत आहे, परंतु ज्यांनी तो प्रयोग केला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं करत आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथे 2च झाड आहे, पण आता याने असा चांगला घेरा घेतला आहे। इथे एकच झाड आहे। आता सद्यस्थितीला ते एकच झाड असलं तरी आपल्याला वाटते की त्याला येईल का, तेवढं होईल का। जसं आपण होत राहील, म्हणजे जसं आपण त्याची ग्रोथ होत राहील तसं आपण हे व्हिडिओ टाकत राहू। मागे पण आपण सोयाबीनची पहिली फवारणी, त्याचबरोबर तणनाशक कुठलं टाकलं, हे सगळे असे एक स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओ घेतला। आता तुम्ही बघू शकता की हे 30 दिवसाचे म्हणजे आता 35 दिवसाचं झाड। आता याला 1 2 3 4 5 6 7 7-8 फुटवे फुटले। त्याचबरोबर आता खालनं याला इथनं पण हे बारीक बारीक जे दिसत आहे तिथे पण फुटवे फुटतील अशी आशा आहे। आणि तुम्ही लाईन पण सुद्धा बघू शकता, आपण खालून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की तुम्ही बघू शकता की तुरीचं पूर्ण जे तास आहे 1.25 फुटाच्या अंतरावर आपण याची लागवड केली होती। आणि पूर्ण आता म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण लावलं 2-2च, कुठं 1-1च निघला, 2 टाकूनही, तर त्यांचं म्हणणं होतं की 2 असले तरी 1 उपटून टाका, 1च राहू द्या, परंतु पीक छोटं असते, आपल्याला असं वाटते की यार याला काय येईल का नाही येईल का नाही येईल असंच सगळं चालू असते। आणि त्यामुळे कुठं तर आपण 4-4 ठेवतो म्हणजे लावतो, परंतु आपण त्यांनी जसं सांगितलं की 2-2 टाका, आपण 2-2च दाणे टाकले आणि चांगलं
सध्या परिस्थितीमध्ये तरी हे चांगलं पीक आपल्याला येताना दिसते आहे. कारण जेव्हा आपण पहिली शेंडे खुरणी केली तर आपल्याला असं वाटत होतं की काही याचा परिणाम होणार नाही किंवा कसं काय होईल. तरी आता जर हे बघू शकता, हे झाड, हे रोपटं सध्या परिस्थितीमध्ये 35 दिवसाचंच आहे. म्हणजे 5च दिवस झाले तर 5 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता की एवढे हे सारे फुटवे फुटले. म्हणजे तो प्रयोग थोडा थोडा यशस्वी होण्याच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतोय आणि आनंद वाटतोय. कारण एकदम छोटी छोटी तूर होती, असं वाटत होतं की भीती वाटायची की लोक 4-4 म्हणजे इथे 4 लावतात, इथे 4 लावतात, असे 4-4 तुरीचे दाणे लावून लागवड करतात मित्रांनो. कुठं कुठं तर 5-5, 6-6 टाकतात. एवढी दाट त्यांची जी तुरीची लाईन असते. आणि आपल्याला जे सांगण्यात येते की हे एक कारण याच्यामध्ये मित्रांनो बियाणंसुद्धा वाचलं. परंतु बियाणं वाचण्यापेक्षा तुरीचं उत्पन्न एकंदरीत वाढलं पाहिजेत, ह्यासाठी सगळं आपला हा अट्टास आहे. पहिली शेंडे खुरणी झाली आहे, त्यानंतर आता म्हणजे 30 दिवस आणि 45 दिवस, म्हणजे आता हे एवढीशी अशी तूर होईल. हे शेंडे पूर्ण असे भरून जातील, तेव्हा आपल्याला ही दुसरी शेंडे खुरणी करायची आहे 15 दिवसांनी. म्हणजे 30, 45 आणि 65. म्हणजे पहिली जी होते ती फक्त 30 दिवसांनी, दुसरी जी होती ती 15 दिवसांनी, आणि ज्याची तिसरी असते ती 45 आणि 60 म्हणजे पुढच्या 15 दिवसांनी अशी आपल्याला ही शेंडे खुरणी घ्यायची आहे. बरं वाटत आहे कारण चांगल्या पद्धतीने जे शेंडे आहे ते फुटलेले आहेत. आणि जेव्हा ही दुसरी शेंडे खुरणी असेल मित्रांनो, तेव्हा आपल्याला हाताने खुरता येणार नाही. आता आपला मागचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघून घ्या, आपण कशा पद्धतीने शेंडे खुरणी केली. आपण कात्रीच्या माध्यमानं किंवा नाहीतर असं कट करून आपण शेंडे खुरणी केली. परंतु आता तशी आपल्याला करता येणार नाही, कारण हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि तोपर्यंत येणारे फुटवे नाही म्हटलं तरी एका संपूर्ण झाडाला 10-12 फुटवे येतील. आता एवढे कुरतरणे किंवा एवढे हाताने हे करणे म्हणजे कमरेचं पण पूर्ण वाट लागून जाईल. त्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की बाजारामध्ये शेंडे खुरणी मशीन येते, त्या मशीनच्या माध्यमातून आपण ही शेंडे खुरणी करणार आहोत. आता कुठं कुठं जे कमी जास्त दिसते मित्रांनो, जे आपल्याला माहिती आहे की अळी किंवा एक काय असते ते वाणी असते, वाणीने बरेचसं आपलं पीक उद्ध्वस्त केलं होतं. आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केली होती आणि आता चांगल्या पद्धतीने ते आहे. म्हणजे जे सुरुवातीला जे आपण लागवड केली होती त्याच्यातली बरीचशी मजुरांनी चांगल्या पद्धतीने टाकले नाही, ते एक गोष्ट झाली होती. परंतु आता तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आत्ता सध्याच हे एकच झाड आहे आणि एकाच झाडाला मस्तपैकी असे जे फुटवे फुटलेत. तर आता आनंद वाटतो कारण हे ग्रोथ घेत आहे. याच ठिकाणी 4-5 रोपटे असते तर असेच झाले असते, तेव्हा पण आपल्याला म्हणजे ते असं लक्षात येतं आहे. आता बघू पुढं काय होतं आहे आणि कसं होतं आहे. तुम्हाला पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता की मस्त आता आपलं हे पीक बहरत आहे. तुम्हाला काही तुमच्या शेतामध्ये काय लावलं आहे त्याचंसुद्धा तुम्हाला कमेंट करा. आणि तूर सोयाबीन जर उत्पन्न घेत असाल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला जर काही गोष्टी माहीत असतील त्या पण तुम्ही कमेंट करू शकता. आणि बघू शकता की हा संपूर्ण प्लॉट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ही जी कोपऱ्यातली नाली आहे तिथपासून ते पूर्ण हे 3.5 एकराचं क्षेत्र आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे 1-1.5 एकराचं क्षेत्र आहे. म्हणजे 3.5 आणि ते 1.5. ती जी लागवड आहे सोयाबीनची एकाच दिवसाची आहे, परंतु तुरीची या तुरीत आणि त्या तुरीत साधारणतः 3-4 दिवसाचा फरक आहे. आता ही शेंडे खुरणी झालेली आहे. आपल्याला उद्या त्याची शेंडे खुरणी करायची आहे 1.5 एकराच्या प्लॉटची. ते पण तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो की इकडे कसे मस्त एकाच रोपट्याला 5-6 हे फुटवे फुटले आणि चांगल्या पद्धतीने ते ग्रोथ करत आहे. परंतु आता ते 1 महिन्याचं पीक झालं आहे, त्याचं पण आपल्याला शेंडे खुरणी करायची आहे. शेंडे खुरणी जर नाही केली तर ते कसं उभं वाढते ते पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. शेंडे खुरणी केल्यामुळे आता पहिली शेंडे खुरणी आता सहसा 3 शेंडे खुरणी सहसा होत नाही, परंतु पहिली आणि दुसरी शेंडे खुरणी चांगल्या पद्धतीने होते. कारण जे पीक असते आपलं तुरीचं ते आपल्या लेवलने असते. तिसऱ्या शेंडे खुरणीला ते पीक कुठं जाते
आणि त्याला एक 40-50 फुटवे जर असले तर ते थोडं मुश्किल आहे किंवा थोडं डिफिकल्टच आहे शेंडे खुडणी करणं. परंतु जे शेतकरी ते तिसरी शेंडे खुडणी घेतात त्यांचं 2 शेंडे खुडणीपेक्षाही थोडंसं चांगलं उत्पन्न होत असेल असा एक ठराविक अंदाज आहे. आता बऱ्याचदा आपण बघतो की 2 शेंडे खुडणी बऱ्याचदा केल्या जाते, परंतु तिसरी शेंडे खुडणी सहसा होत नाही, असं काहीसं आहे. तर आपण आता जो 1.5 एकराचा प्लॉट आहे तिकडे जाऊ. तुम्ही बघू शकता की सोयाबीन पण आपलं आता याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेला आहे. कुठं कुठं जे आपल्याला जागा सुटलेली दिसते तर ती जागा कशासाठी आहे, म्हणजे इथनं ट्रॅक्टर जेव्हा आपण इथनं नेलं, तुम्ही बघू शकता की जे पाईप आहे त्या पाईपावरनं ट्रॅक्टर नेल्यामुळे तिथं होत नव्हतं, त्यामुळे आपण दुसरं काहीतरी तिथं टाकलं आहे. आता इकडं तुम्ही इथनं बघू शकता की पूर्ण हा प्लॉट चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाला आहे. आपण 1.5-2 तास पाऊस कमी असल्यामुळे आपण इकडे तुरीला पण पाणी दिलं आहे ड्रिपच्या माध्यमातून. पहिलं खत आपण सोडलं आहे, खताचा व्हिडिओ त्याचबरोबर इतर व्हिडिओ आपण टाकले होते, ते पण तुम्ही बघून घ्या. पहिलं खत, पहिली फवारणी, पहिलं तणनाशक, कीटकनाशक कोणकोणतं वापरलं, ह्या सगळ्यांचा एक परिपाक करून आपण म्हणजे एक व्हिडिओ टाकला, ज्या माध्यमातून त्याचा कसा बेनिफिट झाला ते पण आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलं. आता कुठं हुमणी किंवा जे आपण म्हणतो की बुरशी लागणे हा प्रकार आहे, परंतु हा साधारणतः 1-2% असल्यामुळे आपण काही त्याला एवढं महत्त्व दिलं नाही किंवा त्यासाठी आपण कुठलं औषधी आणली नाही. तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनमधले काय म्हणता येईल आपल्याला बुरशी लागण्याचे प्रकार आपण पाहत आहोत. आता आपण ह्या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये आलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की सध्या परिस्थितीमध्ये ही 30 दिवसाची तूर झाली. आपण याचा अजून काही शेंडा खुडणी केली नाही. तुम्ही बघू शकता आता उद्या आपल्याला याची शेंडे खुडणी करायची आहे. शेंडे खुडणी केल्यानंतर जसा तिकडे रिझल्ट आहे असाच इकडे येईल. शेंडे खुडणी केल्यानंतर मित्रांनो एक बुरशीनाशक तुम्ही कुठलंही घेऊ शकता. फवारणी करताना त्याच्या तुरीला स्पेसिफिक करा, किंवा जर तुमचं प्लॉटमध्ये सोयाबीनमध्ये फवारणी करायची असेल तर त्यामध्ये बुरशीनाशक ॲड करा. कारण जेव्हा आपण शेंडे खुडणी करतो तर शेंडे खुडणी केल्यानंतर काय होते की ती बुरशी जर तिथे बसली तर संपूर्ण ते पीक नष्ट होण्याच्या मार्गावर येते. म्हणजे कुठेतरी 5-10% नुकसान होते. परंतु ते जर नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर तुम्ही त्या स्प्रेमध्ये बुरशीनाशक घ्या. जर तुमचा फवारा झाला असेल तर तुम्ही काय करा की स्पेसिफिक फक्त तुरीच्या वया आहे, काही नाही, जास्त काही खर्च येत नाही. साधारणतः 200-300 रुपयामध्ये तुमचं काम होऊन जाते. परंतु त्या 200-200 रुपये घालवल्यामुळे तुमचं कितीतरी नुकसान वाचून जाते. मित्रांनो तुम्ही आता इकडे बघू शकता की इकडचं जे सोयाबीन आहे थोडंसं खराब झालेलं आहे. परंतु याला कारण असं आहे की ही पांढरी चुनखडी शेती, त्याचबरोबर इथे असू शकते बुरशी. आता इकडे तुम्ही बघू शकता की बरंचसं पीक आपलं त्याच प्रादुर्भावामुळे कुठंतरी जाताना आपल्याला दिसत आहे. परंतु पाऊस नाही, त्याचबरोबर दुसऱ्या काही गोष्टी नाही, तर आपण त्याला काय करायचं हे पण सुचत नाही. असं काहीच आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन काहीतरी घेऊन.